तर लोकसभेमध्ये किरण रिजिजू यांनी हे विधेयक मांडलेलं आहे। त्यावरती आता पुढचे काही तास चर्चा होणार आहे। याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास एक दुसरी बातमी बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेतानाच त्यांचा रेकॉर्ड तपासा असं देखील सांगितलं। आपल्या अवतीभोवती चुकीचे लोक नसावेत, चुकीच्या लोकांना सोबत घेतलं की मोठी किंमत मोजावी लागते असं अजित पवारांनी म्हटलंय। चुकीचं वागणाऱ्यांना मी वाचवणार नाही असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं। माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की थोडा अंग झटकून आणि काम करत असताना स्वतःची प्रतिमा ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। ती मलिन होता कामा नये, त्याला गालबोट लागता कामा नये। चुकीच्या प्रवृत्तींनी आपल्याला खतपाणी घालायचा प्रयत्न केला तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे। आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या अवतीभोवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये। आणि ती खबरदारी एक मला झेड कॅटेगरी असल्यामुळे पोलिसांचं पण आहे, पण आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे, प्रमुख देखील मान्यवरांचं आहे। उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते, त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते। बाबांनो, तसं अजिबात होऊन देऊ नका। शाली आणू नका, टोप्या घालू नका, मला त्याच्यामध्ये हार घालू नका, येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल। पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते। यायला काहीतरी याने कुठंतरी मारली, काय मारली ती बघा तुम्ही। आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर। स्मृती चिन्ह काही देऊ नका। कर्म धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या। माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा। अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो। आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा। तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना। पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबाळा एवढी मोठी माणसं होती, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना। आणि दुसरं, जे प्रवक्ते असतात ना बोलणारे, त्यांनी फार तोलून मापून बोला बाबा। उगीच काहीतरी असं काहीतरी बोलून कुठल्या समाजाला राग येईल किंवा तो समाज आपल्या पक्षावर नाराज होईल असलंही वक्तव्य करण्याच्या भानगडीत पडू नका। आम्हाला पण ते दांडकं घेऊन येतात, हा दादा तुमचं काय म्हणणं आहे? अरे थांब ना, जरा माहिती घेऊन आहे, तुमचं काय म्हणणं आहे? जरा माझ्यासारख्याला पण, मी उपमुख्यमंत्री असलो तर माहिती घेतल्याशिवाय सहसा बोलत नाही। पदाधिकाऱ्यांनी पण माझा कार्यक्रम ह्यांनी हाणून पाडला, कुणी कुणाचा कार्यक्रम हाणून पाडत नाही। तुम्ही कार्यक्रम घेत चला, त्याच्यामध्ये जे कार्यक्रम आम्हाला द्यायचे ते आम्ही देऊ, पण ह्यांनी कार्यक्रम हाणून पाडला, त्यांनी कार्यक्रम हाणून पाडला असं काय डोक्यात आणता? चांगला विचार करा ना। साधू संतांनी काय सांगितलेलं आहे त्याचं जरा आचरण करा आणि निर्व्यसनी राहा, ते एक महत्वाचं आहे। माझ्याकडे अशा तक्रारी आलेल्या आहेत की दादा तिथं तुम्ही कामाचा दर्जा तपासा, स्क्वॉड पाठवून। काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत, ते मी स्क्वॉड पाठवून तपासणार। जो कॉन्ट्रॅक्टर असेल, भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार।